चला तर आज आपण शेवया करूया। आता हे गहू छान स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकते। हे गहू 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचं खराब पाणी निघेपर्यंत आणि एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचं। असं झाकून द्यायचं आणि पाणी असं पूर्णपणे काढून घ्यायचं। इथे आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं। मिठामुळे गव्हाचा कोंडा छान निघतो। गव्हाला चोळून घ्यायचं आणि ह्या मिठामुळे गव्हाचा कोंडा पूर्णपणे निघतो। मग पूर्ण गव्हाला असं पूर्ण फिरवून मिक्स करून घ्यायचं। पूर्ण गहू आपले एका कापडावर असे ओतून घ्यायचे। एका कपड्यामध्ये पूर्ण गहू घेऊन आणि त्याचे कपड्या असे गाठ म्हणजे असं घट्ट बांधून ठेवून द्यायचं। 4-5 तास असंच आता हे ठेवून द्यायचं आणि 4-5 तासानंतर मग हे चक्कीवरून छान दळून आणायचं। आता हे आपण सोडून पाहूया। आणि हा एक दाणा दाताखाली घ्यायचा। सहज तुटू शकतो तर आपले गहू झाले असे समजायचे। आणि आता हे चक्कीवरून दळून आणूया। अशा प्रकारे पीठ दळून आणलेलं आहे आणि ते चाळणीनं चाळून घ्यायचं। पूर्ण पीठ चाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा चाळायचं, म्हणजे 2दा चाळलं तर पीठ पांढरं येतात नाही का, आणि शेवया पांढऱ्या होतात। यात हा पीठ गाळून झालेला आहे चांगला आणि पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून पीठ छान घट्ट असं भिजवून घ्यायचं। अशा प्रकारे मशीनच्या शेवया आम्ही करून राहिलेला आहे। अशा प्रकारे आम्ही शेवया सूत बांधून सुतार वाळत टाकलेल्या आहेत। सुतावरून सहज अशा निघतात आणि ह्या आता उन्हामध्ये वाळत ठेवायच्या। आपल्या शेवया छान वाळलेल्या आहे। तर आता ह्या एका डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायच्या।